हॅलो गाईज, वेलकम टू माय प्रतीक्षाच यूट्यूब चॅनल. इथे बघू शकता मी वाटाण्याची मसालेदार भाजी बनवत आहे. याच्यामध्ये मी 2 चमचे टाकलेलं आहे तेल आणि त्याच्यामध्ये जिरे आणि टोमॅटो टाकलेले. टोमॅटो लाल झाल्याच्या नंतर वाटण टाकलेलं आहे जे मसाला असतो तो. आणि ते आरुष अभ्यास करत होता. त्याला विचारते की काय स्टडी करतो, हा स्टडी पण करतोय, रायटिंग पण करतोय, दोन्ही त्याचं आणि खेळणं पण, असं सगळं चालू होतं त्याचं. टाईमपास करत होतं. माझा मसाला शिजतो, भाजीचा मसाला शिजतोय. मस्त प्रकारे कलर आलेला आहे, ते तुम्ही बघू शकता. आणि त्याच्यामध्ये मी मोठे 3 चमचे चटणी टाकलेली आहे आणि गरम मसाला 1 टेबलस्पून आहे. त्याच्यानंतर हळदही टाकलेली आहे आणि तिखट तुम्ही तुमच्या पद्धतीप्रमाणे ॲड करू शकता. आणि गाईस याच्यामध्ये ना मस्तपैकी ना गरम पाणी ॲड केलेलं आहे, ते म्हणजे वाटाणे शिजवलेलं वरती जे एक्स्ट्रा गरम आपण टाकतो पाणी वाटाणे शिजण्यासाठी, ते थोडं गरम पाणी ॲड केल्याने खरंच ग्रेव्ही खूप टेस्टी झालेली होती. ही ग्रेव्ही अशा पद्धतीप्रमाणे जर भाजी बनवलेली लहान मुलांना खूप आवडते. आणि तुम्ही ते बघू शकता. नंतर मी टाकलेले आहेत वाटाणे. आणि जर सुकी भाजी बनवायची असेल ना मसालेदार, म्हणजे टिफिनसाठी, तर तुम्ही अशा पद्धतीने बनवू शकता. आणि जर तुम्हाला अशा पद्धतीने बनवू शकता. आणि ह्याच्यामध्ये मीठ ॲड केलेलं आहे आणि कमी गॅसवर ठेवूनच त्याला उकळी येऊ द्यायची, म्हणजे मस्त टेस्ट लागते. गॅस फुल करून किंवा मोठा गॅस करून बिलकुल करू नका. आणि नंतर ह्याच्यामध्ये मी अजून गरम पाणी ॲड केलेलं आहे एक्स्ट्रा, जसं तुम्ही कारण की मला ह्याच्यावर भाकरीसोबत, चपातीसोबत किंवा राईससोबतसुद्धा, मीन्स आपण म्हणतो ना सुकं पातळ टाईप, असे कालवण टाईप अशी मस्त बनते. आणि खायला खरंच खूप टेस्टी झाली होती. लहान मुलांनासुद्धा खाण्यासाठी खूप टेस्टी लागते. आणि काहीच आमचं बघू शकता मस्तपैकी अशी उकळी आलेली आहे. कमी गॅसवर मी उकळी काढलेली आहे. आणि आमच्या अजून एक चॅनल आहे प्रतीक्षा सुरंगे एज्युकेशनल चॅनल आहे, त्याला पण नक्की सबस्क्राईब करा. आमचे व्हिडिओज आवडत असेल या चॅनलसुद्धा लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बघू शकते तो मस्त असा कलर आलेला आहे कमी गॅसवर. आणि किचनसुद्धा एकदम मस्त आणि क्लीन दिसत आहे. जास्त पसारासुद्धा झालेला नाही आहे, कारण की पटापट झालेल्या गोष्टी जागेवर ठेवली. थँक्यू. सबस्क्राईब.